अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरी श्रीकृष्ण निज धामाला गेले। कृष्ण अवताराचे दिव्य तेज या श्रीमद भागवतामध्ये ठेवलं, म्हणून ही भगवंताची साक्षात वाङ्मय मूर्ती आहे, ज्याच्यात प्रत्येक शब्द तो शब्द ब्रह्म आहे हे लक्षात घ्या। ज्या परब्रह्माची लीला, ज्या परब्रह्म तत्वाचं वर्णन या भागवतात केलेलं आहे, असं हे परब्रह्म तत्व ही पोथी नसून, हे पुस्तक नसून, हे कागद नसून, साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे। गोपाल कृष्ण हो, साक्षात भगवान श्रीकृष्ण। जीवनामध्ये धर्म झाला पाहिजे, धर्म व्हायलाच हवा। तुमच्या गावामध्ये ही पहिल्याच वर्षाची सुरुवात आहे श्रीमद भागवताची। माझे ग्रामस्थांना विनंती आहे की हे श्रीमद भागवताचं कार्य चैत्र महिन्याच्या नूतन संवत्सराला तुम्ही प्रारंभ केलेला आहे। हे कार्य अविरत असंच चालू ठेवा आणि अविरत धर्माचं पालन आणि धर्मतत्वाचं रक्षण करा। हेच कथा आपल्याला सांगते बंधूंनो। सूतजी महाराज वर्णन करताय की शौनकादिक ऋषी मैत्रेय म्हणाले, विदुरा अवधूत दिगंबर अवस्थेत असलेले शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षित, ज्यावेळेस तू गर्भामध्ये होता ना, त्यावेळेस भगवंताच्या सुदर्शनाने तुझे रक्षण झालं, आणि जेव्हा तुझ्याकडनं अपराध झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या कथेने तुझे रक्षण झालेलं आहे। आता भूक लागली, थोडा फलाहार आणतोस? राजाने सांगितलं, हो। परीक्षित महाराज गंगा किनारीपासून थोडे पुढे गेले। अनेक वृक्ष होते, त्या वृक्षांना फळं लागलेले होते, पण परीक्षित महाराज येण्यापूर्वी, ए बाळा बसून गे रे, कोणाचा मुलगा या, ए बोलू नका रे लहान मुलांनी, कोण बोलताय इकडे, आवाज नको। परीक्षित महाराज फलाहाराला जाण्यापूर्वी, फलाहार आणण्यापूर्वी तक्षक नावाचा सर्प येतो आहे ब्राह्मण वेशात। त्याला कश्यप नावाचे ब्राह्मण भेटले। तक्षकाने कश्यपांना विचारलं, म्हणे महाराज कुठे निघाले? म्हणाले गंगाद्वाराला। का? तक्षक नावाचा सर्प आज राजाला चावा घेणार आहे, हस्तिनापुराच्या राजा परीक्षितीला। त्या सर्पाने परीक्षित महाराजांना मारल्यानंतर मी महाराजांना जिवंत करणार आहे। म्हणे का? कारण महाराज जिवंत झाले तर अमाप संपत्ती मला मिळेल। तक्षकाने सांगितलं, महाराज तो तक्षक मीच आहे। तक्षकाने मूळ स्वरूपाचं दर्शन दिलं। तक्षकाने सांगितलं, म्हणे महाराज हा वृक्ष आहे, या वृक्षाला मी चावा घेणार, हा वृक्ष जळून भस्म होणार, तुम्ही याला जिवंत करणार? म्हणे हो। तक्षकाने चावा घेतला, वृक्ष भस्म झाला। कश्यपांनी अभिमंत्रित झालेलं पाणी त्या जागेवर टाकलं आणि पुन्हा तो वृक्ष जिवंत झाला। तक्षक महाराजांनी विचार केला की कश्यप महाराज जर वृक्षाला जिवंत करू शकतात तर ते राजालाही जिवंत करू शकतील। तक्षक सर्पाने जेवढं द्रव्य, जेवढं धन ब्राह्मणाला हवं आहे तेवढं दिलं। कश्यप महाराज तिथून निघून गेले। सूक्ष्म रूप धारण केलं, फळात प्रवेश केला। परीक्षित महाराज त्या वृक्षाखाली आलेले आहे। वृक्षाला असलेली फळं तोडायला सुरुवात केली, टोपली भरली, गंगे किनारी आणली, सर्व संत मंडळीला नमस्कार केला, शुकांची पाद्यपूजा करून शुकांना नमस्कार केला, सद्गुरूचं पाद्यपूजन केलं। या जन्मात मला शुकांसारखे सद्गुरू मिळाले, ज्यांच्या कृपेने माझा हा जन्म आज कथाश्रवणाने सफल झालेला आहे। म्हणून सद्गुरूंची पाद्यपूजा करून सद्गुरूंना नमन केलं। ओम मंगलम ओंकार मंगलम
गुरुमंगलम गुरुपादमंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम। कृष्ण मंगलम कृष्ण कथा मंगलम हरि मंगलम हरि कथा मंगलम। कृष्ण मंगलम कृष्ण कथा मंगलम हरि मंगलम हरि कथा मंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम। हरि बोल। ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम। सद्गुरुनाथ भगवान की जय। महाराजांची पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा करून सगळ्या ऋषींना प्रसाद दिला, शुकांना फलहार दिला। मात्र ज्या फळाला छिद्र होतं ते राजाने कोणाला दिलं नाही, सगळ्यांना फलहार दिला। सगळ्यांनी पोटभर फलहार केला, सगळ्यांनी अनशन व्रत केलं होतं। म्हणून कथा श्रवण करताना व्रत करावं। पुढच्या वर्षी जर भागवत राहिला तुमच्या गावात, कथा राहिली तर व्रत करायचं, संकल्प करायचा की मी रोज कथेला जाणार। 8 वाजेची वेळ असेल मी 7:45 येऊन बसणार। ज्याला शुगर बीपी नसेल, शरीराला थोडं तापवता येत असेल, ज्याची इच्छा झाली की 7 दिवस मला उपवास करायचा आहे देवासाठी, त्याने उपवास करावा। ज्याला वाटलं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर इथे प्रदक्षिणा करावी, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने, त्याने प्रदक्षिणा करावी। जी वस्तू देवाला प्रिय आहे ती अर्पण करण्याचा प्रयत्न करावा। आपलं काही नाही हो, सर्व त्याच्या आहे, तोच आपल्याला देतो, आपल्याला त्याला द्यायचे आहे। सगळ्यांना फलहार दिला। ज्या फळाला छिद्र होतं ते बाकी ठेवलं। शुकांनी सांगितलं राजन तेवढं फळ आण, तेवढं फळ भागवतावर ठेवलं। सुंदर वर्णन श्रीमद भागवतात केलेलं आहे। काय वर्णन केलेलं आहे? निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रव्य संयुतम पीबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिक भोवे भावुकः। याला रस म्हटलेलं आहे बंधूंनो, कथेला रस म्हटलेलं आहे भागवतात। हे रसायन आहे, रस हा पिण्याचा विषय आहे। भागवत कथा रस आहे। म्हणून प्रत्येक कथेमध्ये कथा सांगणारे महात्मे भागवत कथा सांगताना जेवढे त्यांना रस निर्माण करता येतील तेवढे रस निर्माण करतात आणि रस निर्माण करून ही कथा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात। जे फळ भागवतावर ठेवलेलं आहे ते फळ शुकाचार्यांनी भक्तराज परीक्षितीला दिलं। राजा परीक्षितीने त्या फळाचे 2 भाग केले आणि टप्प दिवशी आळी पडली। जशी आळी पडली तसं त्या आळीने भव्य रूप धारण केलं आणि तो तक्षक सर्प गंगाद्वाराला फणा फुसकारतो आहे। राजाने स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला। राजाने मृत्यूला नमस्कार केला, हे मृत्यू दोष तुझ्या नाही, दोष माझ्या कर्माचा आहे। शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये केवळ सुवर्णाचा मुकुट घातला होता बंधूंनो त्या दिवशी, की जो जरासंधाचा होता,
जो भीमाने आणला होता हस्तिनापुरात आणि माझ्या काका बाबांनी काही ठेवलं आहे का म्हणून संदुकाजवळ गेलेल्या राजाने तो संदूक उघडला, ज्याला सुवर्णाचा मुकुट दिसला तो परिधान करावासा वाटला, परिधान केला. विनाशकाले विपरीत बुद्धी, हो की ज्या सुवर्णामध्ये कलीचा वास होता. या कलिकालामध्ये जर सुरक्षित राहायचे असेल बंधूंनो तर फक्त कथा, भगवंतावर प्रेम आणि त्याचं नामस्मरण करा. कलियुगामध्ये कितीही गोष्टी भयान झाल्या तरी भगवंत तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. हो, हा भागवताचा धर्म आहे बंधूंनो. दोष माझ्या कर्माचा आहे. मेलेला सर्प शमिक ऋषींच्या गळ्यात घातला. ऋषिकुमार शृंगीने दिलेला शाप की ज्या नराधमाने माझ्या बाबांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकलेला आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डाऊन्स करो आणि त्याला मृत्यू येऊ. आजपर्यंत या ऋषिकुमाराने हे सूर्यनारायण, हे सवितू सूर्यनारायणा, तुला दिलेलं अर्घ, गायत्री मंत्राचा केलेला जप माझं सर्व पुण्य वाया गेलं तरी चालेल, पण ज्या नराधमाने माझ्या बाबांचा अपमान केलेला आहे त्याला ही शिक्षा मिळायलाच हवी. म्हणून जीवनामध्ये ब्रह्म अपराध करू नका, जीवनामध्ये संत अपराध करू नका. आणि जे भगवंताचे भक्त आहे ना त्यांच्याही बाबतीत कधी अपराध करायचा नाही. आणि कराल तर मग शिक्षेला पात्र राहा. राजा परीक्षितीने मृत्यूचं दर्शन घेतलं, मृत्यूला नमस्कार केला. तक्षक सर्प फणा फुसकारतोय. सद्गुरूंनी दिलेला प्रसाद राजाने घेतला, डोळे बंद केले आणि डोळे बंद करून सद्गुरूंनी सांगितलं, राजन, मृत्यू निश्चित आहे, मृत्यूला कोणी टाळू शकत नाही. जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस निश्चित जाणार आहे. राजाने डोळे बंद केले आणि स्मरण केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांनी म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. राजाने ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादक्षरी मंत्राचं स्मरण केलं, चिंतन केलं. वेळ निश्चित झाली. तक्षक सर्प जवळ आला. राजाच्या पायाच्या उजव्या पायाचा जो अंगुष्ठ आहे त्या अंगुष्ठाला तक्षक सर्पाने डाऊन्स केला आणि डाऊन्स केल्यानंतर राजाचं शरीर तिथेच पडलं. ओम नमो लहरी कृष्ण भुजंग काळे जाहले सर्वंग. मुखी बोलोनी पांडुरंग देह सोडिला परीक्षिते. श्रीमद भागवत कथा श्रवण करून राजाचा देह तिथे पडला. पण ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे चिंतन करताना राजाचे प्राण केव्हाचे निघून गेले होते. त्या परमधामाला राजाला गती मिळाली. न तद भास येते सूर्य न शशांको न पावकः. ज्या परमधामाला सूर्य आणि चंद्र प्रकाशित करू शकत नाही त्या परमधामाला राजाला उत्तम अशी गती मिळाली, मोक्षमुक्ती मिळाली. विदुरजी महाराजांनी मैत्रेय ऋषींना नमस्कार केला. मैत्रेय ऋषींनी सांगितलं, हे विदुरा, भागवताची कथा अनंत आहे, ही कधी पूर्ण होऊ शकत नाही. हो, न संपणारी ही भागवताची कथा आहे. न संपणारी ही भागवताची कथा आहे. विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना नमस्कार केला आणि भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करत, विदुर काका,
उत्तर पंथाला निघून गेले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामो दरविश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. विदुर काका भगवत चिंतन करत निघून गेले. सूतजी महाराज वर्णन करताय की शौनकादिक ऋषी सर्व शौनक ऋषी नैमिष अरण्यामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ घेत आहे. 3 वक्ते आणि 3 श्रोते होते बंधूंनो. नैमिष नावाच्या अरण्यामध्ये रोमहर्षणाचे पुत्र सूत की जे पुराणांचे जाणकार पुराणांचे अभ्यास होते, अशा सूतजी महाराजांनी ही कथा शौनकांना सांगितली. मैत्रेय ऋषींनी भक्त विदुराला अवधूत दिगंबर अवस्थेत असलेल्या शुकाचार्यांनी हस्तिनापुराचा राजा परीक्षिती अभिमन्यूच्या चिरंजीव याला ही कथा सांगितली. आणि आता सर्व शौनक ऋषींनी नमस्कार केला. महाराज, आज कथेचा 6वा दिवस, कथेची सांगता आहे महाराज, पण आम्हाला आणखी कथा श्रवण करावीशी वाटते. सूतजी महाराज म्हणाले, शौनकादिक ऋषी, कथा तर भरपूर आहे सांगण्यासारखी, पण वेळ आणि समय याचं मोठं बंधन आहे. पण 18,000 श्लोक, 12 स्कंद, 346 अध्याय, 5,535 शब्दांनी ही वर्णित केलेली संहिता, या संपूर्ण 18,000 श्लोकांचं फळ ज्या गोकर्ण महात्म्यात आहे, असं गोकर्ण महात्म्य श्रवण करा, म्हणजे तुम्हाला कथेचं पूर्ण फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज, ज्याच्यात संपूर्ण फळ आहे असं गोकर्ण महात्म्य मला सांगा ना महाराज. त्या महात्म्याचं वर्णन करा महाराज. सूतजी महाराज म्हणाले, शौनकादिक ऋषी, जोपर्यंत मंदिराचा कलश स्थापन होत नाही तोपर्यंत मंदिराला पूर्णत्व येत नाही. कीर्तन सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचे कीर्तन होत नाही तोपर्यंत कीर्तन सप्ताहाला पूर्णत्व येत नाही. आणि जोपर्यंत श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण महात्म्य सांगितलं जात नाही तोपर्यंत भागवत सप्ताहाला पूर्णत्व येत नाही. म्हणून मनुष्य जीव अपूर्ण आहे, भगवंत पूर्ण आहे, संत आणि ग्रंथ संपूर्ण आहे. मनुष्य जन्म कळतो पण मिळत नाही. कोणाला? मनुष्य जन्म कळतो पण मिळत नाही. स्वर्गाधिक देवांना कळतो पण मिळत नाही. मनुष्य जन्म कळतही नाही, मिळतही नाही. पशु आणि पक्षी. मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही. कोणाला? अभक्तांना आणि नास्तिकांना. मिळाला हो पण कळाला नाही. आयुष्यभर फक्त रिकाम्या चर्चा करत बसले. काही लोकांना रिकामी विचार करण्याची फार सवय राहते, पण जे कथा ऐकतात ना ते कधी रिकामे विचार करत नाही. त्यांच्या मनामध्ये नेहमी भगवंताचं नामचिंतन असतं. गोपाल कृष्ण हो. काही लोकांना निरर्थक विचार करण्याची सवय असते की ज्या विचारांमध्ये काही अर्थ नाही असा विचार काही लोक करतात. एकदा एका गावामध्ये चालू दे सद्गुरुनाथ भगवान की. एका गावामध्ये 10-12 म्हातारे बसले होते. मंदिराचा मोठा ओटा होता, त्या ओट्यावर सगळे म्हातारे बसले होते. अण्णा, आप्पा, तात्या, जी भाऊ सगळे बसले होते. जी भाऊने अण्णाला सांगितलं, म्हणे अण्णा, मना मनमा अशा विचारी राहणार म्हणे, आज समजा म्हणे जर समुद्राला आग लागली म्हणे ते काय होई म्हणे.
तात्या म्हणे जी भाऊ तू सांगी राह ना ते बट खरं आहे म्हणे, पण मला ते पहिलं टेन्शन आई राहिलं म्हणे की जर समुद्राला आग लागणी ते तर ते राहणारं मास असणं काय होई म्हणे, त्या मासासनी काय करोत म्हणे. तात्या म्हणे ते जाऊ द्याव म्हणे बठ, मला ते रडाली राहिलं म्हणे त्या मासासनाच्या दाखलला बच्चा होतीन म्हणे, त्या बछडासनं काय होई म्हणे. आता मला हे सांगा, समुद्राला आग लागणार आहे का? नाही. माशांचं काय होईल, बछड्यांचं काय होईल. काही लोकांना निरर्थक विचार करण्याची सवय असते, काही लोकांना निरर्थक प्रश्न विचारतात, काही त्या प्रश्नांमध्ये तारतम्य नाही, काहीतरी रिकामे प्रश्न, त्यांचं आयुष्य असत जातं. काही लोकांना दुःखद विचार करायची सवय राहते, घरामध्ये सारखा विचार करतात, काय होई कशी होई, काय होई कशी होई. आणि तुला आत्मा काय शे, काहीच नाही ना, जेवणार आहे तेव्हा नाराज आहे. तू फक्त भागवत ऐकून घे, नाव घे, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण. सद्गुरुनाथ भगवान की. काही लोकांना दुःखद विचार करण्याची सवय राहते, आपल्यावर कसं दुःख येईल स्वतःवरच आणता हो काही लोक दुःख. एका गावामध्ये एक म्हातारा म्हातारी राहत होते. आता गावोगावी म्हातारा म्हातारी दिसतात बरं, पोरं काही दिसत. गावं खाली होऊन राहिले आता, सगळे जण पुणे मुंबई नाशिक इंदोर बडोदा. काय करणार, नाईलाजी. मुलांचे लग्न होत नाही, मुलांना जावं लागतं. फार परिस्थिती काळ खराब आलाय हो. आणि किती समजवलं किती सांगितलं तरी आम्ही या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. हा आमचा एक नियम होऊन गेलेला आहे आता. म्हणून आम्ही पण काही गोष्टी बोलणं आता सोडून दिलेलं आहे. आम्ही एवढाच विचार करावा की बस भगवंताची कथा यांना सांगा, निदान त्याच्याने तरी तुमचा उद्धार होईल, एवढाच आम्ही आता विचार करतो. गोपाल नाही महाराज, थोडं समाज प्रबोधनावर बोला. हो, समाज प्रबोधनावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्यामध्ये परिवर्तनाचा कोणताही नियम दिसत नाही. हो, काही लोकांना दुःखद विचार करायची सवय असते. एका गावात एक म्हातारा म्हातारी होते. हो, भव्य आणि दिव्य असा बंगला. रात्री म्हातारा आणि म्हातारी पलंगावर बसले, दोघ जण चहा घेतला बसले. म्हाताऱ्याने म्हातारीला सांगितलं, म्हणे एक गोष्ट विचारू तुले. म्हणे सांगा. म्हणे मना मनमा अशा विचारी राहणार म्हणे कवच ना 8 वाजा फाईन. ते समज आई वयमा जर आपले पोऱ्या वय ना म्हणे, आई वयमा आपले पोऱ्या वय ना म्हणे, ते त्यानं नाव काय ठेवशी. दल्ली म्हणे दखा त्याला काही भरोसा नाही म्हणे, तो कवय कोणले काय दीदी, पण तुमना मनमाऊजी चांगला विचारू ना म्हणे. समजा म्हणे आई वयमा जर आपले पोऱ्या वय ना म्हणे, ते त्यानं नाव मी खुशी खुशी राम ठेवसू म्हणे, राम. म्हाताऱ्याला आनंद झाला. म्हणे तिथलं नाव चांगलं सांग म्हणे तू, पण समज म्हणे आपलं पुण्य जर खूप होई म्हणे आणि आखो भगवाननी विचार करा की नाही आखो एक पोऱ्या दे देऊ बुवा, ते त्यानं नाव काय ठेवशी. म्हणे त्यानं नाव श्याम ठेवसू म्हणे, श्याम. मग एवढं झाल्यावर म्हाताऱ्याने गुच्चूप बसाव ना. नाही, म्हातारा म्हणे समज म्हणे मग 2 पोरे दिदात म्हणे, राम आणि श्याम. मग रामले कोठेचे पाडशी म्हणे. दल्ली म्हणे थोडं तथाईन खरका म्हणे, ये थोडंसं सरकलं. दल्ली म्हणे राम जर वैना ना पहिले ते रामले 8 जो पाडसू, आणि म्हणे श्यामले आको थोडं सरका म्हणे. सरकलं खाली जाऊन पडलं, कंबर मोडून बसलं. गोपाल कृष्ण. सरकलं पडलं कंबर मोडून बसलं. काही विचार आहे का ह्या वयामध्ये? हे प्रश्न हे विचार करण्याची काही वय आहे का? नाही.
काहीतरी वेगळेच विचार करता लोक, काहीतरी वेगळेच प्रश्न विचारता. बाबा बाबा बाबा, हा दुःखद विचार. काही लोकांना स्वतःवर कसं दुःख येईल असेच काहीतरी विचार करत राहतात. पण जीवनामध्ये ज्याने कथा श्रवण केली, ज्याने स्वाध्याय केला, ज्याने सत्संग केला, ज्याला घरी रोज अर्धा तास रामायण श्रीमद भगवद्गीता वाचण्याची सवय असते ना, त्याचं म्हातारपण आनंदात जातं. गोपाल कृष्ण हो. म्हणून हा सुद्धा छंद असला पाहिजे बरं जीवनामध्ये. हो, महाराज ज्याच्यात संपूर्ण भागवत कथेचं सार आहे असं सार आम्हाला सांगा. सूतजी महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. महाराज श्रीमद भागवत कथेचे सार ज्याच्यात आहे ते सार आम्हाला सांगा. तुंगभद्रा नावाच्या नदीच्या किनारी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. पत्नीचे नाव आहे धुंदुली. पत्नीला भांडण करायची सवय. काही बायांना भांडण करायची हॅबिट होऊन जाते. हॅबिट. एखाद्या बाईला पाहतो मी, सकाळी भांडण केल्याशिवाय चहा जात नाही, एखाद्या बाईला भांडण झाल्याशिवाय पाणी जात नाही. काहींना असं हॅबिट होऊन जाते, काहीतरी निमित्त भांडण. आणि घरामध्ये भांडण झालं, नवरा जर रागात निघून गेला आणि संध्याकाळपर्यंत जर आला नाही, मग आमच्या जवळ येते, महाराज जरा पंचांग दाखवा. काय वय न खाय नाही दादा, सकाळी उठणं डेगडं बरेलं होतं, त्यासनी सांग मला अंगवान शे. काही नाही बोलणं दादा, बस एकच सोबत निघणार डेगडं ठेव आणि काय रोग लागणार त्याला सकाळ ना जायला आहे. आज जो गरमावून आणि दादा मन नाही लागे राय ना दादा. मना सोनासारखा माणूस दादा, निम्मंद खा खोलत खा. हा सोनासारखा ही केव्हा सोन्यासारखा लाकूड सारखा लोखंडसारखा करून ठेवून देईल सांगता येत नाही. गोपाल कृष्ण हो. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी धुंदुली, जिने रोज भांडण करावं, कंटाळलेला आत्मदेव त्या संसाराला कंटाळला. देवा पत्नी मिळाली जिने रोज भांडण करावं. अंगणामध्ये 1,00,000 गायी आहेत, पण एकही गाय व्याली नाही हो. एकाही गायीला संतती नाही. भरपूर वृक्ष आहेत, एकाही वृक्षाला फळ नाही. किती अभागी जन्माला आलो. चिंतातूर झालेला ब्राह्मण अरण्यात आला. उंच पुलावर उभा राहून आत्महत्या करणार. एवढ्याच एका संतांनी त्याला आवाज दिला, अरे ब्राह्मणा थांब थांब थांब. ब्राह्मणाने मागे वळून पाहिलं. ब्राह्मणाला संत दर्शन झालं. संतांना नमस्कार केला. ब्राह्मणा, आत्महत्या करणं महापाप आहे. असं पाप करू नकोस. या जन्मातलं आणखी तुला पुढे भोगावं लागेल. याच जन्मातलं कर्म याच जन्मात पूर्ण कर ब्राह्मणा. महाराज, संतती नसल्यामुळे मी दुःखी, काळजी करू नको. आपल्या झोळीतलं एक फळ काढलं, ब्राह्मणाला दिलं आणि सांगितलं घरी जा, हे फळ पत्नीला दे, तुला रत्नासारखं गुणवान असं बाळ होईल. ब्राह्मणाने फळ घेतलं, घरी आला. धुंदुलीला आनंद झाला, माझा मनुष्य आला. पण जेवण झाल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाने मोठ्या आनंदाने सांगितलं, प्रिये, आज एका संतांनी प्रसाद दिलेला आहे, एवढा प्रसाद घे, आपल्याला रत्नासारखं बाळ होईल. धुंदुलीने मनामध्ये विचार केला, माझ्या माणसाला काही डोकं दिसत नाही. घेऊन आले संतांनी दिलेलं फळ. फळं खाऊन पोरं झाले असते तर लोकांनी लग्न केले नसते, पण माझ्या माणसाला काही डोकं दिसत नाही. पत्नीने हो म्हटलं, हो मी खाणार हा प्रसाद. ब्राह्मण आपल्या कामाला निघून गेला. पत्नीचा विश्वास नाही म्हणून तिने ते फळ अंगणात असलेल्या कपिला गाईला दिलं. कपिला गाईने तेवढं फळ ग्रहण केलं. बहिणीला सांगितलं, म्हणे ताई तुला किती मुलं? म्हणे मला 6. म्हणे आता 7वा होईल? म्हणे हो. ताई तो मुलगा मला देऊन दे, हवी तेवढी संपत्ती मी तुला देईन. धुंदुलीने गर्भधारणेचं नाटक केलं. यथावकाश कालकर्माने निघून गेली.
अंगणातली गाय जिला गर्भधारणा झालेली आहे ती व्याली आणि तिने रत्नासारख्या बाळाला जन्म दिला. ज्या गायीने, कपिला गायीने ज्या बाळाला जन्म दिला त्याचे शरीर सर्व माणसासारखं होतं, पण त्याचे कान गायीसारखे होते. म्हणून ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव गोकर्ण ठेवलं. ज्याचे कान गायीसारखे आहेत त्याला म्हणावं गोकर्ण. गोकर्ण ज्याचे कान गायीसारखे आहेत, शरीर माणसाचं पण कान गायीसारखे, म्हणून त्या बाळाचे नाव गोकर्ण ठेवलं. धुंदुलीने गर्भधारणेचं नाटक केलं. ताई तिकडे प्रसूत झाली. ताईला मुलगा झाला. तिने घरच्या माणसाला लावून तो धुंदुलीपर्यंत आणून दिला. धुंदुलीने घरच्या माणसाला सिद्ध करून दिलं की आपल्याला रत्नासारखं बाळ झालं. धुंदुलीला जे बाळ झालं त्या बाळाचं नाव ठेवलं धुंदकारी आणि गाईला जे बाळ झालं त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. एकाच पात्रामध्ये क्रोध आणि बोध राहू शकत नाही. जिथे क्रोध आहे तिथे इथून दिलेला बोध पोहोचणार नाही. क्रोध आणि बोध एका पात्रात राहू शकत नाही. सुख दुःख जवळ राहू शकत नाही. थंड गरम पाणी सोबत राहू शकत नाही. दोघं मुलं लहानाचे मोठे होऊ लागले. धुंदकारी आई बाबांचा छळ करू लागला, त्रास देऊ लागला. गोकर्ण महाराज कंटाळले, आनंदवनामध्ये निघून गेले. की ज्या आनंदवनाचं नाव काशी आहे, ज्या काशीचं नाव अविमुक्त नगरी आहे, अशा आनंदवनामध्ये गोकर्ण महाराज गेले. सनक सनंदन सनत कुमार यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली. धुंदकारी आई बाबांचा छळ करू लागला. आई कंटाळली, वडील कंटाळले, वडील अरण्यामध्ये निघून गेले. आईने घरात असलेल्या आडात आपला जीव देऊन दिला. मद्यपान करू लागला. देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांना बोलवू लागला आणि देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांच्या नादी लागलेला धुंदकारी. एके दिवसाचा प्रसंग. सगळ्या देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांनी विचार केला की उद्याच्या दिवसाला याला भरपूर मद्यपान करावं आणि याची सर्व संपत्ती घेऊन जावी. म्हणून भरपूर मद्यपान त्याला करून दिलं. योग्य वेळ साधून सर्व त्या देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांनी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, घरात असलेल्या आडात टाकून दिले आणि त्या देहव्यापार करणाऱ्या स्त्रिया तिथून निघून गेल्या. घर नसून ते स्मशान झालं. हो, घर नसून स्मशान झालं. गोकर्ण महाराजांनी आनंदवनामध्ये भगवंताची कथा श्रवण केली. गोकर्ण महाराज आपल्या घरी आले आणि जसा घरात प्रवेश केला तसा घरामध्ये आवाज यायला लागला, हे बंधू वाचव रे आम्हाला, बंधू आम्हाला मुक्ती दे. आई सांगू लागली, बाळा आम्हाला मुक्ती दे रे बाळा. गोकर्ण महाराज घराच्या बाहेर आले. वशिष्ठ महामुनींना नमस्कार केला. वशिष्ठ महामुनींनी सांगितलं, प्रयागराज तीर्थावर गयावर जाऊन त्यांचे श्राद्ध कर. गोकर्ण महाराज गयेला गेले, प्रयागला गेले, तीर्थश्राद्ध केले. पण एवढे श्राद्ध करूनही, एवढे पिंडदान करूनही त्या आईला आणि धुंदकारीला मुक्ती मिळालेली नाही. ब्रह्मणात विणेचा गजर करत देवर्षी नारदांचं आगमन झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण कन्हैयाला गोकर्ण महाराजांचं आगमन झालं. देवर्षी नारदांना नमस्कार केला. सांगितलं, हे देवर्षी, आपण तर ब्रह्मांडामध्ये नेहमी भ्रमण करतात, मला मार्ग दे. हे घर नसून स्मशान झालेलं आहे. माझ्या आई बाबांना मुक्ती मिळालेली नाही, माझ्या भावाला मुक्ती मिळालेली नाही. यांना मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा. इहलोकातून त्या परलोकात गेल्यानंतर त्या परलोकातलं सर्व सुख त्यांना प्राप्त व्हावं. म्हणून लक्षात ठेवा, भगवंत करुणेचे सागर आहेत, भगवंत दयेचे सागर आहेत, भगवंत प्रेमाचे सागर आहेत. मग भगवंत आमच्यावर केव्हा कृपा करता हो? अहो, भगवंत तेव्हाच कृपा करतील आमच्यावर. केव्हा कृपा करतील? सत्य प्रेम करुणा, 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 सत्य प्रेम करुणा. भगवंताविषयी असलेलं हे सत्य तत्व, त्याला सत्यप्रिय आहे बंधूंनो. हो, म्हणून जिथे सत्य आहे तिथे प्रेम आहे, जिथे प्रेम आहे तिथे करुणा आहे. देवर्षी नारदांनी सांगितलं, गोकर्णा, तुझ्या आई बाबांना आणि तुझ्या भावाला मुक्ती मिळावी म्हणून तू आपल्या घरी श्रीमद भागवत कथा ज्ञानभक्ती यज्ञ सप्ताहाचं आयोजन कर, संकल्पयुक्त महापूजा कर. आणि हो, एक गोष्ट लक्षात घे की ही श्रीमद भागवताची कथा करत असताना ज्या वेळूच्या काठीला 7 गाठी असतील अशा काठीची तिथे स्थापना करायची, की ज्या काठीला 7 गाठी असतात त्याची स्थापना करायची. वैदिक ब्राह्मणांना पाचारण करून पितरांचे आव्हान करायचे. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? दैवाधीनम जगत सर्व ते मंत्रधीनाश्य देवता, ते मंत्र ब्राह्मणाधीनाश्य, तस्मात् ब्राह्मण देवता, तस्मात् ब्राह्मण देवता. मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्था दिलेली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र ही वर्ण व्यवस्था मनुस्मृतीत आहे. ब्राह्मणालाही ब्रह्मानेच निर्माण केलं, क्षत्रियालाही ब्रह्मानेच निर्माण केलेलं आहे. ब्राह्मणाचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला. जेव्हा जे शिवतत्व आहे वंदनो,
जे शिवलिंग आहे, ज्याची विस्तृत कथा शिव महापुराणामध्ये आहे, तर त्या शिवलिंगाचे पूजन सर्वप्रथम कोणी केलं होतं? नारायणांनी आणि ब्रह्मदेवांनी. आणि म्हणून त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ज्यावेळेस आम्ही महादेवाच्या मंदिरात त्या लिंगाजवळ जातो तर पहा बंधूंनो, जेव्हा श्रीहरींनी पूजन केलं, श्रीहरींचे नाव मुरारी पण आहे, जेव्हा मुरारींनी पूजन केलं, काय वर्णन केलं पहिल्या श्लोकामध्ये लिंगाष्टकमध्ये? काय वर्णन केलं? ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभित लिंगम ज्यावेळेस मुरारींनी दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ज्यावेळेस पूजन केलं त्यावेळेस अनुभव आला मुरारींना, नारायणांना. काय अनुभव आला? ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. कसं आहे महादेवाचे लिंग? निर्मळ आहे, कोणतंही कपट नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही महादेवाच्या मंदिरावर जातो, देवाचं दर्शन घेतो, ज्यावेळेस त्या लिंगावर पाहणी वाहतो, त्यावेळेस बघा आपलं मन सुद्धा निर्मळ झालेल्याचा अनुभव आपल्याला करून देतो. गोपाल कृष्ण हो. ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. इतकं निर्मळ आहे ते महादेवांचे लिंग, तर ज्याचं दर्शन, त्याचं पूजन केल्यानंतर काय फळ आहे? जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. तर त्या महादेवाला जेव्हा आम्ही कुंकू लावतो, चंदन लावतो, काय वर्णन केलं? कुंकुम चंदन लेपित लिंगम पंकजहार सुशोभित लिंगम. ज्या भगवंताला कमळाचं पुष्प, कमळाचा हार प्रिय आहे, हो, संचित पाप विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. संचित कर्माचा, संचित पापाचा जे नाश करतं, हो, असं ते महादेवाचे लिंग आहे, ज्याला आम्ही नमस्कार पूजा करतो. दैवाधिनाम जगत सर्व. शिवाने आपल्या मुखातून वेद विष्णूंना दिले, नारायणांना. नारायणांनी ते वेद श्वासाद्वारे ब्रह्मदेवांना दिले. आणि ब्रह्मदेवाने जेव्हा ब्राह्मणाला त्यांच्या मुखातून जन्म दिला, तेव्हा स्वतः ब्रह्मदेवाने वेद शास्त्र वेद श्वासाद्वारे ब्राह्मणाला दिले. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झालेला आहे. दैवाधीनाम जगत सर्व. ते मंत्राधीनाश्च देवता. भगवंत सर्वत्र आहे हो, पण ज्या ज्या वेळेस एखादा यज्ञ पूजा अनुष्ठान करतो आम्ही, ज्या ज्या वेळेस कथा करतो, कन्यादान करतो, सत्यनारायण करतो, वास्तुशांती करतो, कालसर्प शांती करतो, कुठलंही वैदिक कर्म करत असाल तर वेदाचे मंत्र भगवंताने कोणाच्या मुखात दिले? ब्राह्मणाच्या मुखात दिलेले. दैवाधीनाम जगत सर्व. ते मंत्राधीनाश्च देवता, असे मंत्र ब्राह्मणाच्या मुखात दिलेले आहे. ते मंत्राधीनाश्च देवता, ते मंत्र ब्राह्मणाधीनाश्च, असे मंत्र ब्राह्मणाजवळ दिले. तस्मात ब्राह्मण देवता. आणि म्हणून वरच्या गव्हर्नमेंटने या मृत्यू लोकावर या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून एक कर्मचारी पाठवलेला आहे, की ज्या कर्मचाऱ्याचं नाव आहे ब्राह्मण, की जो समाजाला दिशा देऊ शकतो, समाजाला दिव्यता देऊ शकतो, दिव्य मार्ग देऊ शकतो, समाजाची दशा बदलून दिशा देऊ शकतो, असा ब्राह्मण आहे बंधूंनी. जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी, हे तुकोबारायाचे वचन आहे.
एखादा ब्राह्मण पूर्वकर्मामुळे या जन्मात भ्रष्टही होऊ शकतो, तर तुम्ही त्याला नावं नका ठेवू, त्याच्यावर टीका टिप्पणी नका करू, कुठलीही निंदा करू नका, कारण तो त्याचे पूर्वकर्माचे काहीतरी भोग भुगतो आहे. त्याला व्यसन असू शकतं, काही असू शकतं. जे घडतं आहे, जे होत आहे ते त्याच्या इच्छेने होत आहे. आणि म्हणून असा जो कर्मचारी पाठवलेला आहे तो ब्राह्मण आहे. गव्हर्नमेंटचे कर्मचारी मृत्यू लोकावर आपलं काम करतात, तसं वरच्या गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतील तर ते ब्राह्मण आहेत, संत आहे, सद्गुरू आहे. हे समाजाला वाचवण्यासाठी या माध्यमातून सर्व गोष्टीचं निरूपण करतात आणि समाजाचं स्थिरत्व ठेवण्यासाठी कथा हा विषय आवश्यक आहे. म्हणून दरवर्षी ही कथा आता अविरत चालू ठेवा. हीच व्यासगाणीची हीच व्यासगादीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. गोपाल कृष्ण हो. गोकर्ण श्रीमद भागवत कथेचं आयोजन कर, वैदिक ब्राह्मणाकडनं स्थापना कर. जी वेळूची काठी आहे तिला 7 गाठी आहेत. पितराचे आव्हान कर. आणि म्हणून पितरांचा मंत्र यजुर्वेदाने वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? हरि ओम पितरेभ्यः स्वधायभ्यः पितामहेभ्यः स्वधायभ्यः प्रपितामहेभ्यः स्वधायभ्यः अक्षण्णी मदन्तोत्री त्रेपन्त पितराः पितराः शुन्धध्वम् पितरो दत्तपितरो गर्भं कुमारं पुःखरस्रजम् जथेह पुरुखो सत. सकल पितृदेवताभ्यो नमः. आवाहनार्थक्षतान् समर्पयामि. आमच्या वंशातले आमच्या कुळातले गेलेले पितर त्या ठिकाणी येतात. पहिल्या दिवशी पहिल्या गाठी, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गाठी. प्रत्येक दिवसाला ते पितर कथा श्रवण करतात. 7व्या दिवशी 7व्या गाठीत येऊन श्रवण करतात. प्रत्येक गाठ रोज फुटते बरं का. मग काही लोक नाही, मग खरंच फुटस का महाराज? मग मी तर ठेपठी राहस, मी कान लावस, फुटस का नाही फुटस? भगवंताचं स्वरूप सूक्ष्म आहे बंधूंनी. बस इथे फक्त श्रद्धा काम करणार आहे. इथे तुमचे विचार, तुमचे संशय आणि तुमचं कितीही खोल पातळीचं ज्ञान असलं तेही इथे कामाचं नाही. इथे फक्त श्रद्धा, भाव, भक्ती आणि प्रेम, बस हे 4 बिंदू आवश्यक आहेत. संकल्पयुक्त महापूजेमध्ये गणेश पूजन, कुलस्वामिनी मातृका पूजन, मुख्य पीठावर बाळकृष्णाचं पूजन, नवग्रहांचं आव्हान स्थापन केलं. काठीमध्ये पितरांचं आव्हान केलं. त्या वेळूच्या काठीमध्ये गोकर्ण आणि आप्तेष्ट मित्र गणगत यांना पाचारण केलं. आपल्या गावामध्ये भव्य आणि दिव्य अशी कथा केली आणि भव्य दिव्य कथा करून पितरांचं आव्हान करून 7व्या दिवशी त्याच्या कुळातले, त्याच्या वंशातले जे पितर होते अशा सगळ्या पितरांना आई बाबांसह आणि आपला बंधू धुंदकारीसह सगळ्यांना भागवत कथा श्रवणाने मोक्ष आणि मुक्ती मिळाली. म्हणून ज्या घरामध्ये आई वडील भाऊ पत्नी मुलं कोणाचा अपघात झाला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, पाण्यातला मृत्यू असेल, जलातला मृत्यू असेल, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट अग्नीद्वारा झालेला अपघात असेल, अपघाती मृत्यू असेल, तर आमच्या वंशातल्या त्या गेलेल्या पितरांना मुक्ती देणारा विषय असेल तर तो म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि दुसरा आहे श्री शिवमहापुराणाची कथा. श्रीमद भागवत कथा आणि श्री शिवमहापुराणाची कथा जर आपल्या जीवनात आपण त्या पितृगणांसाठी केली तर ते पितर आपल्यावर कृपा करतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात माझ्या वंशात असा कोणीतरी आला जन्माला भगीरथासारखा की ज्याने आम्हाला मोक्ष दिला, ज्याने आम्हाला मुक्ती दिली. म्हणून पितरांची आमच्यावर कृपा होते आणि पितृकृपेने कधीच कधी कोणाला कमी मिळत हो.
पितृकृपेने सर्व काही तुम्हाला मिळणार आहे वंदनो. काय मिळणार आहे हे बाजूला ठेवा, पण त्यांचा प्रसाद घेणं आणि आपला पुढचा वंश, पुढची पिढी सुखी करणं, यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. गोकर्ण महाराजांनी भव्य आणि दिव्य अशी कथा केली. भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं. आईला, वडिलांना, भावाला मोक्ष आणि मुक्ती मिळाली. नैमेष नावाच्या अरण्यात ही कथा सुतांनी शौनकांना सांगितलं की जो कोणी श्रीमद भागवतामध्ये हे गोकर्ण महात्म्याचं कथा श्रवण करेल त्याला संपूर्ण 7 दिवसाचं कथा श्रवणाचं फळ मिळेल. जो कोणी ही कथा श्रवण करेल, ही भागवत कथा श्रवण करून अनंत जन्म आणि या जन्मात केलेले जे पाप आहे त्या पापांमधून मुक्ती मिळेल. आणि ज्याच्या ईश्वरचरणी भाव, निष्ठा, श्रद्धा आहे, त्याची जीही मनातली पवित्र मनोकामना असेल ती माझ्या पुराण पुरुषोत्तम श्रीहरी भागवत नारायण, श्रीहरी गोपाल कृष्ण आई राधादेवी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सूतजी महाराज म्हणाले, शौनकादिक ऋषीओ, गेल्या 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा, ही ज्ञानगंगा, ही भक्तिगंगा अविरत सुरू होती. कथेचा आजचा 7वा दिवस. कथेमध्ये आमच्याकडनं अनेक प्रकारच्या चुका होतात. मध्येच आम्ही एकमेकांशी बोलतो. चालू कथेमध्ये कथा सुरू असताना काहींना कंटाळा येतो थोडा. मग काहींना कंटाळा आला का काही लोक लगेच आपण असे बसून जातो. होतो, कोणाला पायांचे त्रास आहे, अनेक अडचणी. मध्येच बोलतो, मध्येच उठून जातो, मध्येच आणखी येतो. असे कायिक, वाचिक, मानसिक पाप आपल्याकडनं होतात. पण या पापाचं क्षालन व्हावं म्हणून सगळ्यांनी 2 मिनिटं सरळ बसा. सगळ्यांनी हात जोडा. कोणाचंही तोंड बंद राहायला नको. व्यासगादी जे मंत्र म्हणणार आहे हे सगळ्यांच्या मुखातून निघालेच पाहिजे. अहो, रोज आरती झाल्यावर आम्ही बोलतो. काय बोलतो? घालें लोटांगण वंदेन चरणम, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगण आनंदी पूजिन, भावे उवाळीन मने. रोज बोलतो ना आपण हे आरती झाल्यावर आणि गोल गोल फिरतो. पण याचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? तुमच्यामध्ये जेवढे बसलेले आहेत यांना याचा अर्थ माहिती आहे का? मी ज्या 4 ओळी बोलून गेलो, घालिंग लोटांगण, काही नाही, आपण फक्त एवढंच समजतो आरती वय का घालिंग लोटांगण सुरू, ते वय नका थोडंसं गरगर फिरिलो, गरगर फिरिलो, बस. आपल्याला एवढंच माहिती. सत्यनारायण मध्ये जा का भागवताला जा, आरती झाली घालिंग लोटांगण गरगर 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 वय. पण आम्ही कधी त्याच्यावर विचारच केला नाही. बघ, घालिंग लोटांगण आहे काय? म्हणतो, ऐकतो, पण अर्थ काही कोणते कळत नाही. अहो, स्वतः नामदेवरायांनी सांगितलं. काय सांगितलं? देवा, पा नामदेवरायांनी मागणं मागताना काय मागितलं? देवाला सांगितलं. काय सांगितलं? घालिंग लोटांगण वंदेन चरणम, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. देवा, काही नको, रोज मी तुला प्रदक्षिणा करेल, हाच मला प्रसाद दे देवा. सद्गुरुनाथ भगवान की घालिंग लोटांगण वंदेन चरणम. रोज तुझ्या चरणांची पूजा करू देवा, रोज तुझ्या चरणांवर मी माझं मस्तक ठेवू. घालिंग लोटांगण वंदेन चरणम. आणि जे डोळे दिलेत ना, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगण. ज्या ज्या वेळेस मी तुला आलिंगण दिल देवा, त्या त्यावेळेस माझ्या हृदयात फक्त प्रेम राहू दे. पहा, नामदेवराय मागताय, देवा प्रेमे आलिंगण
आनंदी पूजिन. ज्या ज्या वेळेस मी तुझी पूजा करायला येईल, ज्या ज्या वेळेस तुझ्या चरणांवर मस्तक ठेवेल, आनंदी पूजिन. भावे उवाळीन म्हणेव नामा. माझ्या हृदयात असलेला प्रेमभाव सदैव राहू दे. म्हणून आजच्या कथेमध्ये व्यासगादीच्या मागे जे मंत्र म्हणायचे तुम्हाला, ते कसे बोलायचे? प्रेमाने. ते कसे बोलायचे? श्रद्धेने. बसताना कसं बसायचं? सरळ. हात जोडले नसतील तर हात जोडून घ्यायचे आणि सर्वांनी व्यासगादीच्या मागे त्या दिव्य मंत्रांचं स्मरण करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. करारविन्दे न पदारविन्दं करारविन्दे न पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं वटस्य पुत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते. मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सगळ्यांनी आपले डोळे बंद करून आपण कथा श्रवण केलेली. कथा श्रवणाचं सुद्धा फळ आहे. आणि व्यासगादीवरनं भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना आणि माझे आशीर्वाद आहे तुम्हाला, की आज तुमच्या मनातली जी पवित्र इच्छा असेल, जे पवित्र मागणं तुम्ही देवाजवळ मागणार असाल, ती भगवंत तुमची इच्छा पूर्ण करेल. मी तेवढा श्लोक म्हणतो, तोपर्यंत आपले डोळे बंद करून सर्वांनी तेवढ्या श्लोकाचं स्मरण करायचे. शांताकारं
भुजगशयनं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं योगविध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डरीकाक्ष पुण्डरीकाक्ष मङ्गलाय मंगलायस्तनोहरि नमस्तेस्तु महामायी श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते लक्ष्मीनारायण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुराण पुरुषोत्तम श्री भागवत नारायण भगवान की जय राधे रानी सरकार की जय सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान जी महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव। गेल्या 7 दिवसापासून नैमिष नावाच्या अरण्यात ही कथा सूतजी महाराजांनी शौनकांना सांगितली, मैत्रेय ऋषींनी भक्त विदुराला सांगितली, अवधूत दिगंबर अवस्थेत असलेल्या शुकाचार्यांनी ही कथा भक्तराज परीक्षितीला सांगितली। गेल्या 7 दिवसापासून पहिले 3 दिवस ही कथा परमश्रद्धेय आदरणीय खगेंद्रजी महाराज यांनी तुम्हाला सांगितली। तिसऱ्या दिवशी त्यांना अडचण आली, त्यांच्या काकू वारल्या, सुतकादिक दोषांचा त्यांना स्पर्श झाला आणि व्यासपीठावर बसणं अयोग्य आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की माझी ना शिंद्याला कथा आहे आणि उर्वरित राहिलेली 4 दिवसाची सेवा दादा तुम्ही करावी। मी पण माझ्या कामांमध्ये भरपूर व्यस्त होतो, पण रात्रीची कथा होती म्हणून हरकत नाही। रात्रीची कथा होती म्हणून मी दादांना हो म्हटलं, पण सकाळी माझे कामं होते, कोणाजवळ गाडी मागणं, मला गाडीची व्यवस्था करा वगैरे वगैरे असल्या गोष्टी मला आवडत नाही आणि म्हणून मी माझी व्यवस्था करून रोज रात्री आलो, रोज रात्री गेलो। आजच्या दिवसाला काही काम नव्हतं म्हणून काल मुक्काम थांबलो आणि आजचे गोकर्ण महात्मा कथेचे निरूपण करून भागवत कथेची सांगता करतो। गेल्या 7 दिवसापासून आमच्या कांतीलाल दादांकडे आमची विश्रामाची व्यवस्था होती, ते आमचं निवासस्थान होतं। आमच्या कांतीलाल दादांनी आमच्या कलाकारांसह माझी स्वतःची सगळी व्यवस्था त्यांनी खूप छान केली। आम्हाला कुठलीही उणीव भासू दिली नाही। त्या ताईंनी सुद्धा 4-4 वेळा निरोप घेतला, महाराज काही लागलं तर सांगा, काही अडचण वाटली तर सांगा। आणि तिथे मला एवढं घरासारखं वाटलं। हो, सकाळी आमचे कांतीलाल दादा दूध गरम करत होते, मी पण गेलो, ताई देवपूजा करत होत्या। मला कोरा चहा लागतो, ब्लॅक टी, जास्त पावडर टाकले जाते,
म्हणून म्हटलं स्वतःच्या हाताने बनवून घ्यावा, म्हणून त्यांच्या जो उभा राहिलो. म्हणे महाराज तुमले पट्टी तशी बनायली, म्हणतं चहा न डवळं दे, कब्बर पाणी लिहिलं, आवडीशी पावडर टाकी, बिना साखरेच्या बिना दुधाच्या, मस्त ब्लॅक टी घेतला. घरातलं ते वातावरण पाहून आनंद वाटला. सगळी व्यवस्था त्या परिवाराने त्यांनी आमची सर्वांची खूप छान केली. म्हणून मी कांतीलाल दादांच्या आणि त्यांच्या सौभाग्य होते त्या ताईंच्या व्यासपीठ खूप आभारी आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण सगळ्यांनी बहुसंख्येने कथेला उपस्थिती दिली आणि व्यासगादीला उत्साह आनंद येईल असं वातावरण आपण सर्व भक्तांनी दाखवलं. म्हणून गावातील सर्व भाविक भक्तांच्या मी सगळ्यांच्या आभारी आहे, ऋणी आहे. गेल्या 7 दिवसापासून अविरत चाललेली ही कथा, 3ऱ्या दिवशी दादांना आलेली अडचण आणि 4थ्या दिवसापासून मला देण्यात आलेली ही सेवा. तर यावेळेस आमचे गंधर्व गादीवर बसलेले आमचे योगेश दादा, नारायण दादा, दिनेश दादा आणि गोपाल दादा, या गंधर्व गादीवर असलेल्या सगळ्या कलाकारांनी मला खूप छान चांगली साथ केली. त्याबद्दलही मी सर्व कलाकार मंडळीचा आभारी आहे. गेल्या 7 दिवसापासून 4थ्या दिवसापासून ही कथा मी करतोय. आमच्या लिंबा दादांनी मला विचारलं, म्हणे महाराज जेवाले घर इशात काठे, म्हणतं महाराज काय करे, नाही म्हणे त्यासले टिबिन, म्हणतं काय नाही, मग म्हणा बी टिबिन लई यासाठी, जे महाराजांचं तेच माझं. म्हणून त्यांनी आपल्या घरून रोज रात्रीचा टिबिन आणला. त्या ताईंनी स्वयंपाक अतिशय रोज सुंदर करावा. जो स्वयंपाक होता, जे भोजन होतं, त्यात खूप प्रेम होतं, भाव होता. म्हणून खाताना स्वादिष्टही लागत होतं आणि पोटही भरपूर भरत होतं. असं त्या माऊलीने जेवण दिलं. म्हणून त्या माऊलीचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आपल्या नाशिंदा गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं हे पहिलं वर्ष होतं. प्रत्येक वर्षाला, नूतन वर्षाला जेवढं शक्य होईल तेवढं करत राहा. जेव्हा बंद पडणार असेल तेव्हा पाहते, पण जोपर्यंत चालवता येईल तोपर्यंत चालवण्याचा प्रयत्न करा. वर्षातून एक कार्य भगवंताचं करणं म्हणजे काय करतोय आपण, धर्म करतो. आणि आपल्या जीवनामध्ये धर्म होणं हे गरजेचे. नूतन वर्ष सर्वांना आनंदाचं, सुखशांतीचं, भरभराटीचं जावो. सर्वांच्या भाग्यावर आणि कर्मावर पुराण पुरुषोत्तम श्री भागवत नारायण भगवान गोपालकृष्ण राधादेवी सोबत भरपूर असीम कृपा आपल्यावर भगवंताची राहो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. उत्तरोत्तर आपल्या सर्वांचं खूप कल्याण आणि मंगल हो, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या 2 साधुवादाच्या शब्दांना मी विराम देतो. गेल्या 4 दिवसापासून ही कथा मी तुम्हाला सांगितली. वेड्या वाकड्या तोत्र्या वाणीने आपल्याला ही कथा सांगत असताना कळत न कळत या व्यासगादीवरनं माझ्याकडनं काही चुकलं असेल, काही चुकीचा शब्द बोलला गेला असेल आणि मला स्वतःला तो कळला नसेल की मी काय बोललो, पण तो आपल्याला कळला असेल की महाराज चुकीचे बोलले, असं काही व्यासगादीकडनं घडलं असेल तर आपलं बाळ समजून, आपलं लेकरं समजून आपण मला क्षमा करावं. जय सियाराम. याच्यानंतर व्यासगादी